एक विशेष बातमी पाहूया। राज ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व, मनसेचे अध्यक्ष, एक अनोखे व्यंगचित्रकार ते रोखठोक व्यक्ती। राज ठाकरे यांच्या तरुणपणी त्यांची आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रेंची मैत्री होती आणि तिचं मैत्रीचं रूपांतर हे पुढे वाढत गेलं। दोघेही आजपर्यंत ही मैत्री जपतायत। पाहूयात राज ठाकरे सोनाली बेंद्रेंवरील जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट। या दृश्यांवरून नुकताच राज्यभरामध्ये एकच चर्चा रंगली होती आणि त्यावर कोणी काहीही भाष्य न करता दबक्या आवाजात ही चर्चा रंगल्या होत्या। मात्र त्या सर्व चर्चांवर अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं दिलेल्या एका मुलाखतीतून नुकतंच स्पष्ट केलंय की त्यांनी तो डोळ्यांनी केलेला इशारा हा राज ठाकरेंना नव्हे तर कार्यक्रमात राज यांच्या पाठी उभ्या असलेल्या त्यांच्या बहिणीला केला होता। Honestly, that when I spoke and I called, I was talking to my sister who was right there. Behind him? Yeah. But- Not even behind him. Was it behind him? I don't know. But that was to my sister. But there's who no I was gossip telling her, about you just now. come. So whenever there's No, but little you know, bit- that's the thing about this. I don't know. I mean, a lot of people talk. I think it's just not in a very good taste when people talk about it like that. One, because first of all, I mean, you know, there are families involved and people involved and all of. बॉलिवूडमध्ये बऱ्याच ग्लॅमरस अभिनेत्री आहेत। त्यांच्या अफेअरबद्दल विविध गॉसिप्स सुरूच असतं। त्यातच 90च्या दशकामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं। दरम्यान 1996 साली मुंबईत पहिल्यांदा मायकेल जॅक्सनचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले। त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात 30 वर्षांनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे भेटले। या दरम्यान राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। त्यावर आता स्वतः सोनाली बेंद्रे हिनं राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच उघडपणे आणि खुलेपणानं सांगितलंय। वृत्तसंस्था ANI-शी बोलताना सोनालीनं अफेअरच्या अफवांना फेटाळून तर लावलंच, शिवाय मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता सोनाली बेंद्रे म्हणाली की मला माहिती नाही, जेव्हा लोक अशा प्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगलं वाटत नाही, कारण त्यात कुटुंब सहभागी असतं, अनेक लोक सहभागी असतात। यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले। दोघांनी एकत्र स्टेज शेअर केला होता। कार्यक्रमाची क्लिप बाहेर येताच त्यांच्या जुन्या प्रेमसंबंधांच्या बातम्या इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्या। जेव्हा दोघं 30 वर्षांनंतर भेटले या कॅप्शनसह हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला। आमचं ठाकरे कुटुंबाशी गेल्या अनेक दशकं नातं आहे असं सोनाली बेंद्रेनं सांगितलं। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्वच चांगल्या मैत्रिणी होत्या। शर्मिला ठाकरे यांच्या आईनं 10 दिवस मला त्यांच्याकडे ठेवलं होतं, कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती, असंही सोनाली बेंद्रे यांनी म्हटलंय। For me, the connection was that Sharmila, Raj's wife, her mother and my Masis are best friends. Okay. Her mother has held me 10-day-old because you know how? My mother's younger sister, that Masi. So when she delivered, they've come all laughing. Oh, her elder sister's baby, let's go and see the baby. They've come to the hospital and seen me. So literally, that's the kind of connection. But 90च्या दशकात तरुण राज सोनालीची कथित कहाणी चर्चेचा विषय होता। 90च्या दशकामध्ये राज सोनाली यांच्यात घनिष्ठ संबंध होते असं अनेकदा म्हटलं गेलं। सोनालीच्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीत राज ठाकरेंनी मोठी मदत केली असंही बोललं जात असे। राज सोनालीनं कधीच आपल्या नात्याबाबत खुलासा केला नाही किंवा त्यावर कधीच भाष्य देखील केलं नाही। मात्र त्यांच्या जवळकीबाबत वारंवार चर्चा रंगायच्या। सोनालीचा आग चित्रपट पाहिल्यावर राज तिच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाले होते असंही म्हटलं जातं। पॉप सिंगर मायकेल जॅक्सन भारतात परफॉर्म करण्यासाठी आला तेव्हा सोनाली आणि राज सोबत विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते। यावरून त्यांच्यातील नात्याबाबत एक अंदाज बांधला जातो। त्या घटनेचा फोटो आणि व्हिडिओनंही त्यावेळेला मोठी चर्चा निर्माण केली होती।
मायकल जॅक्सनला रिसीव्ह करताना राज सोनाली पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते. राज कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान करून तर सोनाली मराठमोळी साडी नेसून गजरा घालून गेली होती. लग्न झाल्यावरही राज सोनालीबद्दल आकर्षित होते असंही बोललं जात होतं. राज ठाकरे सोनालीशी विवाह करायचा विचार करत होते, मात्र त्यांचे काका बाळासाहेबांनी त्यांना तसं करण्यास मनाई केली, कारण बाळासाहेबांनी राज यांना दुसरं लग्नापासून परावृत्त केलं होतं, अशी ही चर्चा त्या काळी होती. त्यांच्या राजकीय भवितव्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल, असा संदेश जाईल असं त्यावेळेला बाळासाहेबांचं मत होतं. त्यामुळे हे घडलं नव्हतं, अशाही चर्चा होत्या. राज त्यांच्यासोबतच्या नात्यातील दुराव्यानंतर सोनाली बेंद्रेनं तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित केलं. 2002 मध्ये सोनालीनं दिग्दर्शक निर्माता गोल्डी बहल सोबत लग्न केलं आणि आपली फिल्मी कारकीर्द सुरूच ठेवली. मात्र आज देखील राज शर्मिला यांच्याशी सोनाली बेंद्रेचं घरगुती संबंध असून त्यांच्यात एक निखळ मैत्रीचं नातं जपलं गेलंय. समाजामध्ये एक सकारात्मक संदेश जातोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.